प्रभाग 10 चे भाजपाचे कार्यकर्ते शेखर कलबुर्गी यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास शेखर कलबुर्गी यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. याबाबत मध्यरात्रीच शेखर कलबुर्गी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान ही घटना समजताच सकाळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी शेखर कलबुर्गी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन आधार दिला. यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्याशी फोनवरून संवाद साधत दगडफेक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच तात्काळ अटक करण्याच्या सूचनाही केल्या. ही घटना राजकीय हेतूतून झाल्याचा आरोप शेखर कलबुर्गी यांनी केला आहे. तर विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्याकडून अशा घटना केल्या जात असल्याचा आरोप सुधीरदादा गाडगीळ यांनी केला असून पोलीस योग्य ती कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा पदाधिकारी मकरंद मामुलकर, सूरज मामा पवार, आशुतोष कलबुर्गी, शिवसेनेचे नेते लक्ष्मण वडर समाज संघाचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल सावंत यांच्यासहित वडर समाजाचे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तपास करून कोण आहे बघा. तर या भागात काय आहे, तर त्यात आजच्या आज ॲक्शन घ्यायला पाहिजे आपल्याला. इकडं हे जरा समोरची पार्टी जरा दबावण्याचा प्रयत्न चालू आहे, दमदाटी वगैरे. त्याला जरा समजून द्यायला पाहिजे. त्याच्यावर फिरणारी बोलायला पण तो दाब देतो. माझ्या घरावर दगडफेक झालं की राजकीय वादातूनच झालं असं मला कारण वाटते. काय मी BJPचं काम केल्यामुळे असं करत असतील मला अंदाज आहे. 2:30 वाजता काचा फुटल्यात आणि माझ्या घरात लहान मुलाला काचा उडून ते लागलेले आहेत. मंडळी होती आणि लहान लहान मुलं आहे, 4 मुली आणि 1 पोरगा. झोपेत होतो मी. आवाज आल्यावर मी बाहेर आलो. बघूस पतूर त्यांनी कोण नव्हती. वैकून मला बाहेर पाठवले नाही की भिवून पळून गेले. काय नाही, ते राजकीय ह्याच्यातूनच झालं असं मला वाटतं. काल रात्री 2:40ला काही समाजकंटकांनी, समोरच्या पार्टीच्या लोकांनी आमचा कार्यकर्ता शेखर कलबुर्गी त्याच्या घरावर दगडफेक केली. काचा अशा ठिकाणी फुटल्या की त्याच्यात लहान बाळ तिथे झोपलेलो. अशा पद्धतीचं दबावासाठी हे तंत्र त्याने अवलंबलं असेल तर आम्ही भीक घालणार नाही. आमचे कार्यकर्ते आज पूर्ण ताकदीनं काम करत आहेत. त्यांनाही दमदाट्या करतात हे समोरचे लोक, आणि आपण काम करू नका असं त्यांना सांगतात. तेव्हा कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही. मी ते PIशी बोललेलो आहे. ताबडतोब आजच्या आज हे कृत्य ज्यांनी केलं असेल त्याला आपण अटक करावी अशी त्यांना माहिती दिली. काय रे, याचं पराभव डोळ्यासमोर दिसायला आलाय, त्यामुळे हे अशी कृत्य चालू आहेत. 100%. म्हणून तर मी आज कळायला इथं आलेलो आहे आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की काही घाबरू नका, मी तुमच्या मागं आहे. रात्री 12 जरी मला फोन केला मी तुमच्याकडे उपलब्ध आहे.